मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 4 मधील समाज मंदिर बौद्ध विहाराजवळील हातपंप व अंगणवाडी हे ठिकाण घाणीच्या साम्राज्यात असल्याबाबतच्या तक्रारी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व गटविकास अधिकारी यांना 8 डिसेंबर 2021 रोजी देतेवेळी तक्रारीचे निराकरण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। दिलेल्या तक्रारीची संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे 17 डिसेंबर 2021 पासून आमरण उपोषणाला रीतसर सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती उपोषणकर्ते सागर खंडारे, रोहित अनभोरे व विक्की गावंडे यांनी दिली आहे। तक्रारीत नमूद असल्याप्रमाणे वॉर्ड क्रमांक 4 मध्ये ग्रामपंचायत जुने कार्यालय मागील समाज मंदिराच्या हातपंप व अंगणवाडी परिसरात काही नागरिकांनी अतिक्रमण व खताचे ढिगार केले असून येथे समाज कार्यासाठी सामाजिक कार्यक्रम घेता येत नाही। खतामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आरोग्यास धोका निर्माण झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार असल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केला आहे। सदर तक्रारीच्या प्रती उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूरचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिल्या आहेत। शोकचा काही विचार दिसून राहिला, त्याचा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे, म्हणून त्याने ॲक्शन घेतली नाही कोणतीच। त्याच्यात आम्ही मागच्या निवेदनात उपोषणाचा इशारा दिला होता। आता 8 तारखेला आम्ही अर्ज दिला, त्याच्यात उपोषणाचा इशारा दिला, पण ते कोणी झालेलं नाही। इथं सरपंच नाही आला, ग्रामसेवक नाही आला, कोणतीच चौकशी नाही झाली। कालपर्यंत आम्ही वाट पाहिली उचलतीन पण काहीच नाही झालं। ग्रामपंचायतमुळे आम्हाला उपोषणाला बसा लागलं। आमची मागणी लवकरात लवकर त्यानं पूर्ण केली पाहिजे। तिथं जे घाण आहे, तिथं जे अतिक्रमण आहे, तिथं आमचे कार्यक्रम नाही हो, तिथं जागा नाही आम्हाला काहीच वापरायला, त्यानं लवकरात लवकर ते खाली करून द्यावं एवढी। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।